माझ्या मी काढलेलं आज आपण 29 महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत इथे काढलेली आहे। आरक्षणामध्ये 29 महानगरपालिकेचं आरक्षण काढताना लोकसंख्येवाईज त्याचप्रमाणे एसटीचं जेव्हा आरक्षण काढलं आपण एसटीचं एक आरक्षण काढलेलं आहे आणि ते कल्याण डोंबिवली हे मिळालेलं आहे। त्याच्यात नियम असा होता की ज्या महानगरपालिकेमध्ये 3 सीट आहेत तिथेच आपण एसटीचं आरक्षण काढू शकतो। त्याप्रमाणे आपल्याला आपण 4 शहरांमधनं ती चिठ्ठ्या टाकल्या आणि एक आरक्षण एसटीचं काढलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण एससीचं आरक्षण काढलेलं आहे। त्याच्यामध्ये 3 महानगरपालिकेमध्ये एससीचं आरक्षण होतं आणि 3 महानगरपालिकेतल्या 2 महानगरपालिकेमध्ये महिलांची चिठ्ठी काढलेली आहे। नामप्रचं आरक्षण आपल्याला 8 काढायचे होते। त्याप्रमाणे आपण 8 शहरं आपल्याकडे नव्हते कारण आपण जो नियम लावला होता की 2000 आधीच्या ह्याच्यामध्ये जो महापौर झालेला आहे ते आपण एक्सक्लूड केले असल्यामुळे आपल्याकडे 3 महानगरपालिका अशा निघाल्या की जिथे नामप्रचं आरक्षण आपण देऊ शकलो। त्या 3 मधली पण जालना ऑलरेडी पहिल्या ह्याच्यामध्ये कट झाली होती। ज्या 2 महानगरपालिका राहिल्या त्या आणि आपण सर्क्युलरनुसार म्हणजे मराठी अध्यक्षरानुसार चक्राक्रमानुसार त्या आरक्षण केलेले आहेत आणि पुढच्या 6 त्याच्यामधनं आपण घेतल्या महानगरपालिका। अशा 8 नामप्रचे आरक्षण काढलेले आहेत आणि त्याच्यातल्या 4 महिला आरक्षण। त्याचप्रमाणे उरलेल्या ज्या 17 महानगरपालिका उरल्या त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि भिवंडी त्याच्यामध्ये ऑलरेडी मागच्या ह्याच्यामध्ये ओपन महिलाचं आरक्षण असल्यामुळं चिठ्ठीमध्ये ते एक्सक्लूड केलं आणि आपण त्याच्यात 15 ह्याच्यामध्ये चिठ्ठ्या काढल्या। त्याच्यामध्ये 9 महिलांची आपण आरक्षणं काढलेली आहेत। अशा पद्धतीने 29 महानगरपालिकेची पूर्ण आरक्षणं ही कंप्लीट झाली। म्हणजे परभणीच्या संदर्भामध्ये दुसरा म्हणजे बृहन्मुंबई संदर्भातला काय सांगायला दोन्ही ऑब्जेक्शन सर्वप्रथम तर मी हे सांगेल की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला। आपण त्यांना बऱ्याच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटलं नाही कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं। तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता। आपण ह्या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शन मध्ये काही असंच ऑब्जेक्शन काँग्रेसने परभणीच्या ठिकाणी घेतलं होतं। तुम्हीच ठरवाल की आम्ही मनमानी केली आहे का नाही कारण तुम्हाला पूर्ण लाईव्हचं चित्र